कीर्तन ऐकताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक पाझर आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक काळजी आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये दुःखाचा डोंगर आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे। नेता कोणत्याही पार्टीचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण तो नेता असतो। अरे महाराज, गेल्यानंतर माणसाची किंमत कळते, पण हयात असताना किंमत कळत नाही। आज बारामतीच काय, पण अवघ्या महाराष्ट्रामध्ये एवढा दुःखाचा डोंगर आज या समाजावरती पडलाय महाराज, शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही। ऐका, कधी कधी एखाद्या माणसाच्या पाठीमागे एखादी शब्द रचना लागून जाते। अजितदादांचं नाव घेतलं की लगेच एकच वादा, अजितदादा, असं त्यांचं महाराज वाक्य होतं। आणि दादांचं असं एक वाक्य होतं की काळ्या दगडावरची रेग आहे पांढरी, मी बोललो तेच करून दाखवणार। आणि जिद्दी आणि मेहनती कार्यकर्ते असणारे अजितदादा। अरे अवघ्या लाडक्या बहिणींचं, महाराष्ट्राचे लाडके भाऊ, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातामध्ये दुःखंकित निधन झाले। अतिशय वाईट घटना या महाराष्ट्राला घडली। आज काळा दिवस या महाराष्ट्रामध्ये आज उजडलाय महाराज। अरे बघा, ज्या ठिकाणी अजितदादांचं विमानाचा अपघात झालाय ना, त्या ठिकाणी महाराज त्या डोंगरावरती झाडं कमी आहेत, त्या ठिकाणी गवत कमी आहे, पण इतका कागदाचा संच त्या ठिकाणी पडलाय। अरे अजितदादा एखाद्या गावात जरी एखाद्या कार्यकर्त्याला भेटायला गेले, एखाद्या मीटिंगला जरी गेले ना आमचे अजितदादा, तरी प्रत्येक कार्यकर्ता कागद घेऊन यायचा, दादा माझं हे काम आहे, हा दादा माझं ते काम आहे। बाकीचे कामं सारून दादाने कागद घ्यावा, वाचावा, सही करावी आणि पीएला सांगावं, कार्यकर्त्यांना सांगावं, ए बाबा, अरे हा गरीब असू नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता असो, याचं काम मार्गी लावा रे, घ्या रे तो कागद। आणि गाडीमध्ये बसले तर त्या कामाची पोचपावती आणि पुरावा करणारे आमचे अजितदादा होते। आज त्याचं जिवंत उदाहरण गेलंय। त्या डोंगरावरती त्या असणाऱ्या विमानाच्या मारात, त्या विमानतळावरती आजही असा ढीकच्या ढीक कागदांचा त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा अजितदादांची जी असणारी डेड बॉडी ओळखली ना, ती घड्याळावरून उघडली। घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारे आमचे अजितदादा होते। अरे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर नेते होते। सगळ्या कार्यकर्त्यापेक्षा आणि सगळ्या असणाऱ्या मंत्र्यांपेक्षा सगळ्यात आधी मंत्रालयात पोहोचणारे आमचे अजितदादा पवार होते महाराज। घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारी व्यक्ती, प्रत्येकाच्या हृदयात घर करणारी व्यक्ती आणि सगळ्यांचा लाडके भाऊ होते अजितदादा पवार। बघा, या महाराष्ट्राला काहीतरी कर्तृत्ववान माणसं कधीतरी योगायोगानं मिळत असतात। या महाराष्ट्राच्या मध्ये भाषणाची लगप आणि समाजावर प्रभुत्व पाडणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याच्यानंतर महाराज दुसरं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं होतं, तेही अचानक गेलं, प्रमोदजी महाजन साहेब। काय व्यक्तिमत्व होतं। त्याच्यानंतर महाराष्ट्राला उत्तरती कळा लागली। त्याच्यानंतर आर पाटील असतील, स्वर्गवासी आर आमचे आबा पाटील असतील, पाटील आर पाटील सुद्धा अचानक निघून गेले। एवढंच नाही, त्याच्यानंतर महाराज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, काय वर्तृत्ववान नेते होते हो, तेही अचानक निघून गेले। त्याच्यानंतर आपले विनायकरावजी मेटे साहेब, तेही निघून गेले। त्याच्यानंतर बघा ना तुम्ही महाराज, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील। अरे काय भाषणाची लगब होती या माणसाकडे आणि काय व्यक्तिमत्व होते महाराज। अचानक गेली होय माणसं। अरे ते दुःख महाराष्ट्र पचवतो न पचवतो, लगेच आज एवढी मोठी दुःखाची घटना घडली रे। अचानक असा धक्का द्यावा, असे धक्का अजितदादांनी सगळ्या महाराष्ट्राला दिला हो। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि एवढं खंबीर नेतृत्व होतं महाराज। अरे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या भाषणाला यायचे आणि भाषणाचे फॅन होते हो। अरे काय भाषण करीत होते अजितदादा महाराज, असं भाषण करायचे का विरोधी पक्षाच्या नेत्याला सुद्धा खळखळून हसवणारं व्यक्तिमत्व होतं। अरे कधी सिरियस व्हायचे भाषणामध्ये, घरी चिटकोले करायचे, झलित विनोद करायचे आणि एकच सभेमध्ये हास्य कल्लोळ करायचे आणि तितका सिरियसपणा आणि तितकंच हृदयामध्ये पूर्ण भाषण आणि कामाची पोहोचपावती करून देणारे अजितदादा पवार होते। आज आपल्यातून अजितदादा गेले, इतकं दुःख आहे महाराष्ट्राच्या मातीला। हे बघा, नेता कोणत्याही पक्षाचा असो, काही असो, पण माणसं त्यांच्या कामाने आणि त्यांच्या असणाऱ्या नियोजनाने ओळखली जातात। हे नियोजन आणि कामाची गोष्ट माननीय स्वर्गवासी अजितदादा पवारांकडे होती। आज अवघा महाराष्ट्र हळहळलाय दादा। आज काय बारामतीकरांकडे दुःख आहे, कारण आमचे अजितदादा पवार, मी राहुरी तालुक्यातली, अहिल्यानगर जिल्हा आहे माझा आणि प्रवरा मातेच्या काठावर माझं रामपूर गाव आहे। आणि अजितदादा पवारांचे जे मामा आहे ते माझ्या गावाजवळ आहे, देवळाली प्रवरा कदम पाटील घराण्यातले। आणि अजितदादांचं तिथं आजोळ असल्यामुळं कायम नेहमी मामाच्या गावाला यावं, देवळालीला, आणि तिथं राहावं। आणि अजितदादांकडे जर आमच्या परिसरातला एखादा माणूस गेला ना, ए अरे माझ्या मामाच्या गावचे माणसं आहे, सोडा रे आतमध्ये, बरे आहेत का तुम्ही,
कस काय यानं केलं, काही काम आहे का? अरे यांना चहा पाजा रे, अरे यांना जेवायचं विचारा रे, माझी एक मीटिंग आहे, मी आवरून येतो, पण तुम्ही इथं सगळं चहा नाश्ता वगैरे घेऊन जा. अरे सर्वसामान्य परिवारातला जरी नेता माणूस आला ना, तर माझ्या अजितदादांनी नेता म्हणून नाही तर एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून त्याची विचारपूस करावी आणि पाठीवरून हात फिरावा. एवढं गोड व्यक्तिमत्व आमचे अजितदादा पवार होते महाराज. माझी विनंती आहे, प्रत्येकाला जायचंय गड्या, पण जीवन जगत असताना असं जगा का गेल्यानंतर माणसाच्या डोळ्याला पाणी चालू पाहिजे. अवघा महाराष्ट्र आज हळहळला आणि बारामतीकरांनी आज चूल पेटवली नाही. अवघा महाराष्ट्र आज बंद आहे महाराज, आणि 3 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळलाय महाराज. म्हणून आज आपल्या गावच्या कमिटीच्या वतीनं, रामदेवजी बाबा यात्रा कमिटीच्या उत्सवाच्या वतीनं, यात्रा कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि या ठिकाणी थांबते. विठाला विठाला.